हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. सो आज भाऊचा धक्का होता आणि छान वाटलं. चांगला होता एपिसोड. म्हणजे जो आपण एक्सपेक्ट करत होतो. ऑफकोर्स सगळे पॉईंट्स वगैरे त्या भाऊनी सगळे घेतले आणि पण जरा थोडं टोन जरा वाढवायला पाहिजे होती. ती जरा कमीच वाटली, बट इट्स ओके. सगळे पॉईंट्स घेतले आणि सगळ्यात बेस्ट केलं की ते त्यांनी जे रुचिताला बाहेर काढलं भाऊच्या धक्क्यावरनं आणि तिला सांगितलं सरळ बेडरूममध्ये बसायला. दॅट इज द एकदम ऑसम मोमेंट. म्हणजे एक परफेक्ट केलं मी असं म्हणेन, की हे करायलाच पाहिजे होतं. कारण कुठे ना कुठे ना त्या इव्हन बाकीच्या कंटेस्टंटना पण, की त्यांना हे रिअलाईज झालं पाहिजे, की अ, हलक्यात घेतलं जातंय किंवा अ, रितेश देशमुख काय करू शकतो एंड ऑल. तर सगळ्यांनी टेकन फॉर ग्रँटेड घेतलेलं. पण नंतर मग सगळ्यांचे धाबे दणाणले. लोकं बाकीचे ग्रुप गप्पच झाले होते. म्हणजे आता तर 3 ग्रुप झालेले आहेत. जसं भाऊ म्हणाले तसे, की एक तर ह्यांचाच होता काटा ग्रुप झालाय, एनालिसिस ग्रुप झालाय, एक तर टोळी तर आहेच. तर असे हे 3 ग्रुप झालेत. तर म्हणजे कसं इन शॉर्ट आय वुड म्हणजे 10 पैकी 8 मार्क आपण देऊ शकतो. म्हणजे चांगला घेतला. थोडेफार इकडे-तिकडे जे करायला पाहिजे होते मुद्दे, म्हणजे थोडं विशालला अजून थोडं हार्शली बोलायला पाहिजे होतं. तर ते नाही बोललं गेलं. बट इट्स ओके, की जे पोहोचवायचे होते शब्द, जे त्याला सांगायचं होतं, तर ते सगळं त्यांनी तिथे कन्व्हे केलेलं आहे. सो बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय झालं. तर स्टार्टिंग ते थोडं सागर बरोबर फन चालू केलं. नंतर मग विशालला घेतलं. विशालला विश केलं त्याच्या बर्थडेसाठी अँड ऑल. आणि नंतर मग त्याला सगळं म्हणाले भाऊ, की तुम्ही मागच्या या टप्प्यावरती मी तुम्हाला प्रेज केलं होतं, की तुम्ही चांगले खेळताय, स्पोर्ट्समॅनशिप आहे तुमच्याकडे वगैरे. आणि बरं झालं ॲक्चुअली मला वाटलं हा मुद्दा घेणार नाही, पण त्यांनी घेतला तो बरा झाला मुद्दा दीपालीचा, की त्यांनी जे कंपेअर केलं होतं. म्हणजे बाहेर युरोपमध्ये तर अशा सेल्स गर्ल असतात, म्हणजे असा तिचा कलर वगैरे आहे. तर ती एवढी आपली सुंदर अभिनेत्री आहे आणि म्हणजे खरंच ती दिसायला फार सुंदर, या वयामध्ये पण ती इतकी छान दिसते वगैरे. आणि तुम्ही तिला जज करतायत आणि तुम्ही तिला बोलताय, तर तू बाई काय दिसतोयस? तू पूर्ण तुझी प्लास्टिक बॉडी दिसतेस. तर तू दुसऱ्यांना काय बोलतोयस आणि नावं ठेवतोयस? आणि ती रुचिता मूर्ख. म्हणजे ॲक्चुअली असं कोणाला बोलू नये मुलींना तरी त्यांच्या सौंदर्याबद्दल. पण हे लोकांनीच कंपॅरिझन चालू केलं. आणि नंतर तो पण मग कसा फिरला. त्यानीच कंपॅरिझन केलं. तोच बोलला आणि नंतर तो रुचिताला बोलतोय, की "नाही तू स्टार्ट केलं ना, किती-किती गोरी आहे, तिचे डोळे किती छान आहे." आणि त्याच्यावर मी बोललो. "भाई तुला कोणी सांगितलेलं बोलायला?" आणि नंतर मग तिचे फीचर्स नाही बरोबर वगैरे. आणि म्हणे मी या लोकांना ते पण तो पण पॉइंट घेतला. मी बाकीचे करण आणि प्राजक्ता माझ्यासाठी कॉम्पिटिटर आहेत. पण मी या लोकांना हेट करतो. राकेश, दीपाली आणि तन्वीला वगैरे. तर ते सगळं त्याला बोललं गेलं आणि त्याला ऐकवलं गेलं. तर ते बरोबर झालं, की म्हणजे हे सगळं बोलायला पाहिजे होतं. कारण कसं आहे ना, बाकीच्यांना पण कळलं पाहिजे, की तो काय लेव्हलचा आहे आणि कसा खेळतोय. म्हणजे तोंडावर एक आणि मागे एक असं त्याचं जे असतं रूप, ते म्हणजे एकूण असं आपण बोलू शकतो, की त्याला भाऊनी एक्सपोज केला सगळ्यांसमोर. आणि नंतर मग भाई आणि हां, नंतर ते टास्कमध्ये सुद्धा ते जे मला आवडलं पण नव्हतं, म्हणजे कोणालाच आवडलं नव्हतं. टास्कमध्ये पण त्यांनी जे तन्वीला खेचलं, तर अक्षरशः त्यांनी राकेशने तिला पकडलं होतं, पण अशी पण ती आपटली, म्हणजे जास्त जोरात नाही आपटली. नंतर तिला विचारलं तर ती पण म्हणाली, की तिच्या हनुवटीला म्हणजे चीनला लागलं वगैरे. कारण ती अशी पूर्ण तोंडावर पडली आणि असं आपटून सुद्धा त्यांनी तिला खेचत घेऊन गेला. तर दॅट वॉज ऑल्सो बॅड मूव्ह. तर ते सगळं नव्हतं करायला पाहिजे होतं त्यांनी. तर ते पण त्याला ऐकवलं गेलं. तर ते बरंच झालं. नंतर मग रुचिताकडे वळले. मग रुचितावर ते सांगितलं, की तू जेव्हा स्क्रीनवर येते, तेव्हा प्रेक्षक लोकं हेडफोन घालतात. म्हणजे नॉईज होऊ नये म्हणून. आणि आणि तुला त्यांना ऐकावंसं वाटत नाहीये. आणि जेव्हा तू जाते, तेव्हा लोकं नॉर्मली बघायला जातात. तर 5 आज 8 आठवडे झाले. तुझी सतत ओरडाओरड चालू आहे आणि मग तुला प्रत्येक गोष्टीचा तुझा ट्रिगर पॉइंट असतो. त्याच्यावरनं तू बोलते, लोकांना ऐकवते आणि लोकं पण जेव्हा रिॲक्ट करतात, मग त्यांचा तू एखादा तो शब्द उचलते आणि त्याच्यावरती पण लोकांना तू बोलायला लागते वगैरे. आणि दीपालीला तू काय केलं, तिला बोलली तू "आथो" आणि ती काय बोलली होती, की फक्त ती बोलली होती, की हे सगळं बघत असेल,
तुझ्या आई काय विचार करत असेल, तुझ्या आईला काय वाटत असेल, तर त्याच्यावरनं पण तू दीपालीला बोलायला लागलीस आणि सगळं करायला लागली. तर त्याच्या मग लगेच तिचं एक्सप्लेनेशन ॲज युजुअल चालू. ती माझ्या शिक्षणावर गेली, माझं गुरुकुल वगैरे काढलं आणि मग लगेच भाऊ तिच्यावरती, "हां, मी मागच्या वेळी दीपालीला बोलताय, तुम्हाला बोललो होतो हे सगळं नाही काढायचं वगैरे." इट्स ओके ना, शिक्षण आणि गुरुकुल या काही शिव्या तर नाही. तिने किती-किती काय-काय शिव्या दिल्यात सगळ्यांना. मागच्याच्या राकेशला शिव्या दिल्यात, नंतर दीपालीला पण किती उलट-सुलट बोललेले. म्हणजे तुम्ही कसं जसं आम्ही तिथे सगळे कंटेस्टंट सगळे सेम आहेत. हे सगळे सीनियर्स आहेत. आम्ही नाही म्हणत आहोत की तो अगदीच तुम्ही त्यांना रिस्पेक्ट करा वगैरे. पण अरे, तुम्ही जरा बोलताना थोडीशी तरी अदब ठेवा. तुम्ही अगदी आपण ऐऱ्या-गैऱ्याला म्हणजे जे अननोन असतात जे त्यांच्याशी पण आपण जर एखादं भांडण झालं किंवा झालं त्या लेव्हलला जात नाही. ही त्या लेव्हलवरती जाऊन बोलते, ऐकवते म्हणजे कोणालाही राग येईल. त्या हिशोबाने तिला बोलले. नंतर हिचं एक्सप्लेनेशन झालं तर भाऊनी तिला गप्प राहायला सांगितलं. तरी ती तिचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन देतच होती. तर हे एक्सप्रेशन ती दर भाऊच्या धक्क्याला देते. ते भाऊनी नोटीस केलं नव्हतं. तर यावेळी त्यांनी नोटीस केलं. तर त्यांनी सरळ सांगितलं, की "तुम्ही जा. मी भाऊचा धक्का नाही करणार." तरी ती तिथे बसून होती. नंतर मग भाऊ गेले निघून, तर मग दीपाली चालूच झाली, की असंच पाहिजे, आता तरी जरा सुधर, समज, जा तुला आतमध्ये जाऊन बसायला सांगितलं. तर तिथे म्हणजे जस्ट भाऊ गेलेत आणि ही बाई चालू झाली. म्हणजे मला कळत नाही हिला एवढी समज देऊन सुद्धा आज एवढे 4-5 आठवडे होतायत, तरी ही सुधारायचं काही नावच घेत नाहीये. आज तन्वीचं कसं आहे, तन्वीला पहिल्या आठवड्यामध्ये तिने जो गाजवला आणि सगळ्यांना म्हणजे आहे, तन्वी किती बोलते, तन्वी बोलते, किती बोलते आणि जो डायलॉग फेमस झालेला, तर तिला पण केवढं बोललं होतं. पण त्याच्यानंतर तिने एकदम स्वतःला चेंज केलं. तर तुम्ही चेंजच करत नाहीये स्वतःला. आणि नंतर मग सांगितलं, नंतर बिग बॉसनी सांगितलं, की तुम्हाला जावं लागेल. नाहीतर आणि मग शेवटी तिला उठवलंच. ते सगळ्यात बेस्ट केलं, की तिला यावेळेचा भाऊचा धक्का अटेंड नाही करून दिला. मग ती आतमध्ये बेडरूममध्ये जाऊन बसली आणि नंतर मग तिला ते एवढं तिला आणि हां, तिला एकदम छान-छान म्हणजे छान-छान असं म्हणजे एकदम म्हणजे म्हणतात ना, एकदम मेडिसिन दिलंय, की तुझा गेम काय आहे? म्हणजे इव्हन हा पण बोललेला, विशाल पण बोललेला, "तुझा गेम काय आहे? टोळीशिवाय आणि माझ्याशिवाय गेम काय आहे?" तर ते भाऊ तेच म्हणाले, की "तुमच्याच टोळीतले लोकं तुम्हाला म्हणतायत, की तुमचा गेम काय?" आणि नंतर मग तिला हे पण म्हणे आरडाओरडा करायचं, बोंबलायचं आणि नंतर एक विलन मागच्या वेळी तिला तर विलन पण बोलले. एक विलनचं पण काही ना काहीतरी स्ट्रॅटेजी असते आणि काय असते. तुमचं काय आहे? तर अनुश्रीला विचारलं ते दीपालीबद्दल. ते अनुश्री पण म्हणाली, "हां, मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती नाही समजली." मग अशा प्रकारे तिला त्या आतमध्ये पाठवले. नंतर मग तन्वीला प्रेस केलं किंवा तुम्ही स्ट्राँगेस्ट कंटेस्टंट आहात वगैरे आणि चांगला गेम खेळतायत वगैरे आणि नंतर मग राखीला बोलले, की तुमची एक पर्सनॅलिटी आहे. म्हणजे कसं टीव्हीवरती सगळा परिवार बघत असतो. तर बोलताना तुम्ही थोडी काळजी घ्यायला पाहिजे. शब्द जे वापरता, तर तसे शब्द नका वापरू वगैरे. नंतर म्हणतात तुम्ही हसवता-बिसवता ते सगळं ठीक आहे, पण शब्दांवरती कंट्रोल करायला पाहिजे. नंतर सागरला सांगितलं, की तुम्हाला तुमच्या इमेजचं पडलेलं आहे. दरवेळी तुम्ही बोलतात तर बिग बॉस बघून घेईन वगैरे. तर प्रत्येक वेळी बिग बॉस का बघून घेणार? तुम्ही तिथे आला आहात, इंडिव्हिज्युअल आलात. तुम्ही तिथे तुम्हाला खेळायचंय. मग त्याप्रमाणे खेळा ना. प्रत्येक गोष्टीमध्ये बिग बॉस कशाला तुम्हाला मध्ये येईल आणि तुम्हाला मदत करेल असं. आणि इथे तर म्हणे या घरामध्ये सगळ्यांना एक दुसऱ्यांचं काय नुसतं खाली पाडण्याचाच गेम चालू आहे. तर हे पण बरोबर बोलले, खाली पाडण्याचाच गेम चालू आहे. म्हणजे इतकं डिसरिस्पेक्ट केलं जातंय ना, तर खरं बघायला गेलं तर नाही आवडत आहे. म्हणजे तुम्ही गेम खेळा वगैरे, पण ते प्रमाणाच्या बाहेर डिसरिस्पेक्ट बिकॉज ऑफ रुचिता होतोय आणि त्याच्याने ना सगळं म्हणजे अस्तव्यस्त झालंय. त्यामुळे जे राखी आली ना, ॲक्चुअली भीती वाटली होती राखी येते तर काय करते वगैरे. पण तिने जो हा आठवडा आहे ना, तो पूर्ण गाजवलाय राखीने आणि इतकं तिने छान खेळलंय म्हणजे न बोलणारी लोकं बोलायला लागले आणि ह्या लोकांच्या टीममध्ये गेले म्हणजे राकेश आणि दीपालीच्या, तर त्यांना पण हुरूप आलाय. ते लोक पण चांगले खुलून येतात, चांगले बाहेर येतात, चांगले खेळतायत वगैरे आणि म्हणजे कसे पहिल्यांदा मी राकेशला एवढं हसताना वगैरे बघितलंय. सो ते सगळं चांगलं आहे. नंतर रोशनवरती आले. रोशनचं बोलले, की "4 आठवडे तुम्ही खेळत होता, चांगलं खेळत होतात वगैरे, स्टँड घेत होता, दिसत होता." आम्हाला तर काही माहिती दिसला नाही. थोडाफार कधी-कधी म्हणजे एकदम क्वचित म्हणजे 100%
मधनं फक्त 10% दिसलेला आहे. आता भाऊंना दिसत होता तर माहिती नाही कुठून दिसत होता ते. आणि मग त्याच्यावरनं ते हमालीवरनं त्या राखीने सहज विचारलेलं, काय त्याचं नाव तो वगैरे. ते राकेश आणि दीपाली तिथे कोण कोण? मग तो हमाली करतो, हमाली करतो. तू सगळीकडे YouTubeवरती, Instaवरती सगळं तुझं हमालीचं हे आहे. मग तुला हमाल बोलल्यावर राग नाही यायला पाहिजे. तोच विषय म्हणजे रिपीटेडली तोच होत होता. आणि नंतर मग राखी बोलली, "हां, तो हमाली करतो रे." आणि विषय तो होता. पण कन्वे बाहेर रुचिताने ते ऐकलं. आणि कन्वे बाहेर जाऊन काय केलं, ते हमाल बोलते, हमाल बोलते. आणि मग विशाल सुरू झाला, "असं कसं कोण कोणाला बोलू शकतो प्रोफेशनवरती? तू तिला बोलतोय तर तू जा तिच्याशी बोल" वगैरे. आणि प्राजक्ता पण बोलली, "मी बोलू शकत नाही, मग आवाज नाही करू शकत, तर तू तर जा आणि आवाज कर" वगैरे. आणि तो जाऊन मग तिला बडबड वगैरे करायला लागला. तर ती म्हणायचं सहज नुसतं विचारत होती आणि बोलत होती. तर विषय कसे कसे फिरून कसे जातात आणि त्या विषयाचा कसा इश्यू करायचा. तर म्हणे हे घरच्यांना तर बरोबर माहिती झालंय. अकॉर्डिंगली मग भाऊनी तो पण मस्त मुद्दा तो घेतला. नंतर इथे अनुश्रीचं झालं, की अनुश्रीला ॲप्रिशिएट केलं, की "बाई तू पूर्ण आठवडा चांगला गेम खेळत होती." म्हणजे ते सांगितलं. तर सगळ्यांना आपण प्रेक्षक आहोत. तर आपल्याला माहिती आहे ही त्या 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 ग्रुपमध्ये का जात होती आणि बोलत होती वगैरे. म्हणजे हिला कॅप्टन बनायचं होतं म्हणून. तर ठीक आहे ना, कॅप्टन्सी साठी म्हणजे ना, की काय जे करायचंय ते करायचंय. म्हणजे जेवढं तिला करायचंय तेवढं सगळं तिने केलं. सगळ्यांशी चांगली वागली, बोलली वगैरे. आणि तर पण लास्टला तू सगळं हे केलं. म्हणजे सापशिडीमध्ये जेव्हा तुम्ही जाता 98 वरती जाता आणि तिथे मग तुम्हाला साप खातो आणि तुम्ही डायरेक्टली 2 वरती येता. तर तसंच झालं, की पूर्ण आठवडा तू चांगला गेम खेळली आणि नंतर मग तू त्याचं टास्क झाल्यानंतर तू सगळे त्याचे कपडे अस्तव्यस्त फेकले वगैरे. तर ते नाही बरोबर वाटलं. नंतर तू चांगलं तुझ्या वडिलांच्या ह्याच्यावरती त्याला हे केलेलं, तर तेही तू तिथे फिरलीस वगैरे. तर ते तिला सांगितलं गेलं, ऐकवलं गेलं. म्हणजे एक चांगलं सगळ्यांना रिअलायझेशन करून देत होते भाऊ. तर आजचा खरंच एपिसोड चांगला होता. आणि नंतर मग तिला पण बोलले, की हिला राकेशला पण कॅप्टन्सी टास्कवरती आले वगैरे. तर यावेळी राकेश चांगला खेळला वगैरे, खुलून बाहेर आला वगैरे. नंतर तिला विचारलं रोशनला आणि तिला, की "तुम्ही लोकं कॅप्टन का नाही बनला?" तर म्हणे, राकेशमुळे नाही बनलो." तर म्हणे, "राकेशमुळे नाही बनलात. ॲक्चुअली विशालमुळे झाले सगळे." विशाल जे बोलत होता. राकेशने काय आधीच ठरवलं नव्हतं, की त्याला नाही. त्यांनी राकेशला विचारलं, "तू काय ठरवलेलं?" त्याने सांगितलं, "मी ठरवलं मी अनुश्रीला वोट देणार म्हणून." तर अकॉर्डिंगली ते कॅप्टन झालाच असा. पण विशाल बोलला ना, की ही टोळी आहे. कोणी पण कॅप्टन झाला तर टोळीचाच होईल. अशा रीतीने ते नाही झाला. तर तो तिथे ट्रिगर झाला आणि त्यामुळे त्यांनी तो स्टँड घेतला, की तो कोणालाच वोट नाही करणार. आणि अशा रीतीने तो टास्क रद्द झाला. टास्क रद्द झाला आणि म्हणजे आणि मग त्याच्याने काय झालं म्हणजे आता तुमच्या घराला कॅप्टन तो चांगला मूव्ह होता. टास्क रद्द झाला. त्यामुळे टोळीचा कोणी कॅप्टन नाही झाला. पण आता घराला कॅप्टन नाहीये. पण ही पण चांगली गोष्ट नाहीये. इथे मग तुम्हाला बिग बॉस बरोबर तुम्हाला करतील. तुम्हाला काही ना काहीतरी त्रास होणार आहे. तर इथे मग त्यांनी म्हणजे त्यांनी हे पण सांगितलं, की राकेश तो टोळीवर भारी पडला. तर ते तर खरंच आहे. राकेश टोळीवर भारी पडला. आणि मग त्यांनी प्रेस केलं दीपालीला, राकेशला, तन्वीला, की तुम्ही सगळेजण चांगलं खेळतायत वगैरे. तर तुम्ही अजून स्ट्रॉंगली खेळावं लागेल तुम्हाला वगैरे असं सांगितलं. नंतर प्रभूला बोलले, की "तू दिसत नाहीये." तर आम्हाला तो दिसतोय. पण ते म्हणत होते, की "तू सतत तन्वीचा हात धरून इकडे-तिकडे फिरताना दिसतोय." तर तेही आहे. ते जरा जास्त वाटतं. फार तिच्या मागे-मागे असतो. तर त्यालाही एक दिला मेडिसिन. तर त्यालाही सांगितलं, की "तर तुम्हाला नाही मी हे बघेन आणि मी खेळेन आणि चांगलं करेन." नंतर तिसरा ग्रुप जसं आता एक आपल्याला माहिती आहे एक टोळी आहे. दुसरा काटा झालाय. आता तिसऱ्या ग्रुपला मग भाऊनीच नाव दिलं एनालिसिस ग्रुप. म्हणजे ॲक्चुअली एनालिसिस करणं हे किती चांगलं आहे. पण ते निगेटिव्ह वे सारखं झालं, की एनालिसिस ग्रुप नुसताच एनालिसिस करत असतो. खेळत तर नाही, काही नाही. आणि म्हणजे काय नुसतंच बघतोय, काही करत नाहीये. ॲक्शन प्लॅन काही नाहीये यांचा. तर त्यांनी सांगितलं, तुम्हीच ग्रुप होता." जसं प्राजक्ताला बोलले, "तुम्हीच लोकं होता, की जे टोळी लोकांशी जास्त डील करत होता." पण झालं काय? टोळी पूर्ण सेफ. त्यांच्यातले 4 होते. हां, 4 मध्ये सगळे सेफ. नंतर यांच्यामधले काटामधले 4 मधले 2 सेफ आणि तुमच्यामधले 5 मध्ये त्याच्यातले 1 कॅप्टन म्हणून तुम्ही 4 तर चौघंच्या चौघं तुम्ही नॉमिनेट. काय फायदा झाला? तर तुम्ही नुसतंच एनालिसिस करत बसला आहात आणि ज्यांच्याबरोबर तुम्ही डील करत होतात त्यांनीच तुम्हाला सगळं नॉमिनेट केलंय.
तर हे पण त्यांनी त्या चांगलं म्हणजे सांगितलं त्या लोकांना. नंतर आयुषला बोलले, की "तुझं कॅप्टन्सी टास्कमध्ये तू काही स्टँडच घेतला नाही. तू सरळ करून टाकलं. तर ते पण बरोबर नाही." नंतर टोळीला ना एनालिसिस ग्रुपला सांगितलं, की तुम्ही ॲक्शनमध्ये यावं लागेल, तुम्हाला खेळावं लागेल वगैरे. नंतर राखीला लास्टला बोलले, "नल्ला म्हणजे काय? नल्ला म्हणजे कोण काही करत नाही असं, तर तुम्ही असे शब्द नका वापरू" वगैरे. आणि नंतर मग इथे आणि एक डायलॉग छान बोलून गेले भाऊ, की एनालिसिस ग्रुपला, की टोळी अ, क टोळीने टोळी पूर्ण गेम करून गेली, तुम्हाला कळलं पण नाही. तर खरंच या लोकांना कळलं नाही प्राजक्ताला आणि करणला, की टोळी पूर्ण गेम करून गेली. सो सगळ्यांना म्हणजे त्यांनी सगळ्यांना ग्रुपना सगळ्यांना सांगितलं, जसं विशाल आणि ग्रुपला एक्सपोज केलं, तन्वी आणि ग्रुपला प्रेस केलं, एनालिसिस ग्रुपला सांगितलं, "बाबा तुम्ही कसे म्हणजे तुम्हाला खेळावं लागणार, नुसतंच बघत राहून चालणार नाही. तुम्हाला ॲक्शन प्लॅन करावा लागणार" वगैरे. आणि नंतर राखीला पण समजावलं, की "तू जे काही शब्द वापरतेस, तर ते शब्द तसे वापरू नकोस" वगैरे. आणि उद्या आता बघूयात भाऊ म्हणाले, की डबल इलेक्शन होतंय. आता आता न्यूज तर अशी येते, की आयुष गेलाय आणि करण पण गेलाय. तर आता बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळेल. काय-काय लोकं म्हणतायत, की करणला सिक्रेट रूममध्ये वगैरे पाठवलंय वगैरे अँड ऑल. तर लेट अस सी आपल्याला कळेल उद्याच्या एपिसोडमध्ये सिक्रेट रूममध्ये गेलाय की नाही. आणि एवढ्या लवकर परत मागच्या वेळी तर डबल इविक्शन झाले होते. परत आता डबल इविक्शन का करतायत हे लोकं? सो कळेल आपल्याला उद्या. तर उद्या आपण उद्याच्या एपिसोडमध्ये भेटूया. म्हणजे उद्याच्या एपिसोडमध्ये काय होतंय. उद्या तर एंटरटेनमेंटच असेल. अजून काही मुद्दे राहिले असतील तर ते भाऊ कव्हर करतील. मेन कसं हे जे नॉमिनेशनचा जो टास्क आहे ना, तो बघायला मजा येणार आहे. कारण कोणाचं इविक्शन होणार आहे ते आपल्याला कळेल. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग उद्याचं इविक्शन. म्हणजे आयुष गेलाय तर ते माहिती आहे सगळ्यांना आजारी पण आहे. तर तो गेला नाही म्हणजे या आठवडाभर दिसला पण नाही. तर तो नसला घरामध्ये तर कोणाला काही फरक पडत नाही. तर करणचं बघूया तो जातोय की नाही आणि त्याचं काय सिक्रेट रूम आहे की नाही, की खरंच त्याला बाहेर काढलंय. सो उद्या आपल्याला कळेल. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.